ठाण्यात वागळेच्या राजाचं जल्लोषात आगमन। सर्व ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपल्या लाडक्या बाप्पाचं वाजत गाजत स्वागत करताना पाहायला मिळते। ठाण्यातील शिवचैतन्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वागळेच्या राजाचं हे 53वे वर्ष असून वागळेच्या राजाचं पारंपरिक वाद्यांसह आगमन सोहळा पार पडलाय। यावेळी टाळ, मृदुंग, ढोल, ताशा, पथक, शिवकालीन मर्दानी खेळ त्याबरोबरच सनई संभाळाच्या तालावर बाप्पाचं स्वागत स्थानिक नागरिकांसह मंडळातल्या सदस्यांनी केलं आहे। आम्ही या विभागात उत्सवाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवलेले आहेत। म्हणजे सुरुवातीला तर आम्ही म्हणजे कार्यकर्ते पण वेळ देत होते, कारण आता कार्यकर्त्यांची मानसिकता बदललेली आहे। परंतु उत्सव साधारण सगळे वेळावेळी पाहून येतात, परंतु तो त्यावेळेचा जो काळ होता की अक्षरशः मंडप बांधण्यापासून आम्ही सगळे या सहभागी व्हायचो। म्हणजे इव्हन हा जो रस्ता आहे रस्ता साफ करणं, झाडू मारण्यापासून आम्ही काम करत होतो। आणि त्याच वेळेस आम्ही त्या उत्सवाच्या म्हणजे जो गणपती बाप्पाच्या समोरची सजावटीमध्ये जे आपल्या चालीरीती आहेत, ज्या परंपरा आहेत, त्या परंपरांच्या मागे काय आहे नेमकी भूमिका किंवा काय शास्त्र आहे। म्हणजे उदाहरण आपण म्हटलं की तुळस, ही तुळस जी आपण म्हणतो वारकरी घेऊन जातात आपल्या डोक्यावर घेऊन, त्याचा मागचा उद्देश होता की तुळस ही जरी आपण म्हटलं एक देवाचं हे म्हटलं तरी ती प्रथमोपचारासाठी उपयोगी होते। तसं अनेक तुळशीचे जे काही गोष्टी आहेत, म्हणजे आपण म्हणत होतो की तीच आपल्या गावाकडे जिथे आता तसं नाही आहे तुळशीचं वृंदावन, पण गावच्या ठिकाणी जिथे तुळशी वृंदावन असायची, तर त्या ठिकाणी जेव्हा महिला स्थानाधिक झाल्यानंतर ती तुळशीला पाणी घालणं, हे जर तुळशीला आपल्याला पाणी घालणं हा एक निमित्त जरी असलं, तर त्यात सर्वात महत्त्वाचा असा विषय होता की तुळशीमधून निघणारा जो ओझोन वायू आहे O3, तो तिला दिवसभराच्या ह्याच्याने मदतीचा असायचा, फायदेशीर असायचा। अशा अनेक तुळशीच्या गोष्टी होत्या। किंवा नारळाचा, आपण नारळाला कल्पवृक्ष म्हणतो, तर ते बुंद्यापासून ते शेंड्यापर्यंत प्रत्येक गोष्ट ही उपयोगाला माणसाची येते। इव्हन आपण म्हणतो गोमाता, तर गायीच्याही अनेक गोष्टी ज्या आपल्याला फायदेशीर असतात। तर अशा सगळ्या गोष्टी अनेक म्हणजे ते दाखले देऊन, ते शास्त्रीय दृष्टी म्हणजे त्याला दाखले देऊन आम्ही सजावटी करत होतो। परंतु आता ते आता सगळ्या यूट्यूब सगळ्या गोष्टी आल्यामुळे म्हणजे भाविकही त्या ह्याच्याकडे तेवढं वेळ देत नाही, आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांकडे पण तसा वेळ नसल्यामुळे आम्ही त्यात आता वर्षभरात आम्ही कार्यक्रम करतो, जेणेकरून लोकांना, कारण हा उत्सव हा एक म्हणजे एकत्र येऊन एक आनंद व्यक्त करण्याचा असो, एक निमित्त असतं। आणि त्यावेळेस जे म्हणजे टिळकांनी जे काय आपलं त्यावेळेस हा उत्सव साजरा करण्यासाठी मागचा हेतू त्यांचा वेगळा होता की ती आपली लोक एकत्र, जो काही विषय होता त्यावेळेसचा स्वातंत्र्य मिळवण्याचा, त्यासाठी तो एक उपयोगी होतं। आताही माझं तर म्हणणं की अनेक लोक ज्यात आम्ही एकत्र येतो, आम्ही आपण प्रत्येक आपापल्या प्रपंचात असतो, पण या माध्यमातून आम्ही सगळे एकत्र होतो आणि उत्साह जो असं आमचा आनंद आहे किंवा आपण म्हणतो की उत्सव साजरा करतो। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, ठाणे।